हॅलो फ्रेंड्स, युनिक कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी ह्या सब्जेक्टमधील नेक्स्ट पॉईंटला सुरुवात करत. मित्रांनो, आपण आज आपलं जे चॅप्टर नंबर 2 आहे, मीनिंग अँड फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग, ह्या चॅप्टरमधील आता व्हेरी इम्पॉर्टंट जो आपला पॉईंट आहे अकाउंटिंग इक्वेशन. मुलांना आपण आज ह्या पॉईंटला सुरुवात करतो. पण त्याआधी मित्रांनो, तुम्हाला छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. तुमची जर्नी 11वी पासून तर MCOM पर्यंत अशीच सुरू राहणार आहे. आणि मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये आपलं जे काही ॲनालिसिस ऑफ ट्रान्झॅक्शनमधील प्रॉब्लेम नंबर 4 होता तो आपण क्लिअर केला होता. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे. तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात. आणि मित्रांनो, आता आपण अकाउंटिंग इक्वेशन नेमकं काय आहे ते समजून घेऊया. आता अकाउंटिंग इक्वेशन सुरू करण्याआधी जे आपण लास्ट 4 लेक्चर्स म्हणजे ॲनालिसिस ऑफ ट्रान्झॅक्शनचे जे बेसिक प्रॉब्लेम घेतले, जे तुम्हाला पेपरमध्ये विचारले जात नाही, पण तुमचा अकाउंट सब्जेक्टचा बेस क्लिअर होण्यासाठी ते महत्त्वाचे आहे. ते जर तुम्हाला आता क्लिअर असेल तर तुम्हाला अकाउंटिंग इक्वेशन तुमचं 100% क्लिअर झाल्यासारखं आहे. त्याचा बेस काय आहे, तुम्हाला ते बेसिक जे प्रॉब्लेम आहे तो बेस आहे इक्वेशनचा. त्यासाठी तुम्हाला इक्वेशनसाठी ते बेस क्लिअर पाहिजे. तो बेस आता तुम्ही जवळजवळ तुमचा क्लिअर झालाच असेल, यामध्ये काही शंकाच नाही. आणि आता तो जो तुमचा क्लिअर असेल तर ऑटोमॅटिक तुमचं अकाउंटिंग इक्वेशन हे क्लिअर होणार आहे. तर समजून घेऊया. बघा, अकाउंटिंग इक्वेशन म्हणजे नेमकं काय. तुमच्यासाठी हा वर्ड इक्वेशन हा शब्द नवीन असेल, पण त्याचं मिनिंग खूप सोपं आहे मुलांना, ते तुम्हाला समजणार आहे. तर बघा, अकाउंटिंग इक्वेशन मीन्स म्हणजे अकाउंटिंग इक्वेशन म्हणजे काय बघा, मीन्स दॅट ॲसेट्स ऑफ बिझनेस. दॅट ॲसेट्स ऑफ बिझनेस म्हणजे आपल्या व्यवसायाची जी काही मालमत्ता आहे. ॲसेट्स मीन्स काय, मालमत्ता. दॅट ॲसेट्स ऑफ बिझनेस आर ऑलवेज म्हणजे ज्या काही आपल्या मालमत्ता आहे बिझनेसमधल्या, त्या नेहमी आर ऑलवेज इक्वल टू द टोटल ऑफ इट्स लायबिलिटीज ऑर कॅपिटल. म्हणजे ते सांगताय की आपल्या बिझनेसच्या ज्या काही व्यवसायाच्या मालमत्ता आहे, ह्या मालमत्ता नेहमी आपल्या व्यवसायाच्या ज्या काही देयता आहे, देयता मीन्स लायबिलिटी किंवा आपल्या व्यवसायाचं भांडवल आहे, त्याच्याशी समान असावेत. आता जनरल तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, एकदम सिंपल तुम्हाला समजणार आहे. समजा आता आपला एक फॉर्म्युला यासाठी एक काय आहे, फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला तुमच्याकडे फिक्स ठेवा. हा फॉर्म्युला तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे. आपला फॉर्म्युला सांगतो, ॲसेट्स इज इक्वल टू कॅपिटल प्लस लायबिलिटीज. आता एक्झाम्पल घ्या, परत आपण ते मिनिंगशी मॅच करू. आता हा फॉर्मॅट जो आहे, हा फॉर्म्युला जो आहे, हा फॉर्म्युला आपण घेतलेला मिनिंगशी मॅच करायचा. तर बघा, अकाउंटिंग इक्वेशन मीन्स दॅट ॲसेट्स ऑफ बिझनेस. ॲसेट्स मीन्स काय, मालमत्ता. ॲसेट्स ऑफ बिझनेस, समजा आपण ॲसेट घेऊ, आपल्या बिझनेसचे ॲसेट असेल समजा 10 लाख रुपीज काय आपल्या बिझनेसचे ॲसेट्स. ॲसेट किती बिझनेसच्या, 10 लाख रुपये आपल्या बिझनेसची मालमत्ता आहे, म्हणजे 10 लाख रुपीज ॲसेट्स ऑफ बिझनेस आर ऑलवेज नेहमी इक्वल टू द टोटल ऑफ इट्स लायबिलिटी. इक्वल म्हणजे समान. कशाशी समान असाव्यात, टोटल ऑफ इट्स लायबिलिटीज. लायबिलिटीज मीन्स जे पैसे आपल्याला द्यायचे बाकी, देयत आहे आपल्या, कर्ज असेल, काही कॅपिटल असेल, कॅपिटल पण आपली लायबिलिटीज असत्या. कॅपिटल असेल, काही कर्ज असेल किंवा काही कोणाचे पैसे द्यायचे आपले राहिलेले असतील, क्रिएटर्स असतील, आपले सप्लायर्स असतील, ते आपल्या लायबिलिटीज असतात. लायबिलिटीज ऑर कॅपिटल. आता एक्झाम्पल घ्या, आपण ॲसेटची व्हॅल्यू किती घेतली मुलांनो, 10 लाख रुपीज, आणि आपलं कॅपिटल असेल समजा 4 लाख रुपीज आपलं कॅपिटल आहे. आता त्यांनी काय सांगितलंय, आपल्या ॲसेटची व्हॅल्यू, आपली ॲसेटची व्हॅल्यू आणि कॅपिटल प्लस लायबिलिटीची व्हॅल्यू काय पाहिजे, समान पाहिजे. काय पाहिजे, समान. मग तुमच्याकडे ॲसेटची व्हॅल्यू किती आहे, 10 लाख आहे. मग तुमच्याकडे जर ॲसेटची व्हॅल्यू 10 लाख आहे म्हणजे कॅपिटल प्लस लायबिलिटीची व्हॅल्यू किती यायला पाहिजे, 10 लाख. समान पाहिजे ना आपल्याला. त्यांनी काय सांगितलंय, दॅट ॲसेट ऑफ द बिझनेस आर ऑलवेज इक्वल टू द टोटल ऑफ इट्स लायबिलिटीज ऑर कॅपिटल. दोन्हीपैकी समजा आता एक्झाम्पल घ्या, आपल्याकडे कॅपिटल किती आहे, 4 लाख आहे. मग तुमचं मला सांगा, इथे लायबिलिटीमध्ये उत्तर किती येईल, साधिक आहे. इकडे 10 लाख आहे, इकडे पण 10 लाख आले पाहिजे, पण ऑलरेडी आपल्याकडे किती येते, 4 लाख आहे. मग उरलेली किती आहे, 6 लाख काय असेल आपली लायबिलिटीज. बघा बरं, मॅच होतंय का, 4 लाख 6 + 4 किती, 10. बघा 10 लाख. म्हणजे तुमची कॅपिटल प्लस लायबिलिटीची व्हॅल्यू काय पाहिजे, तुमच्या ॲसेट्सची मॅच व्हायला पाहिजे. आपल्याला फक्त करायचं काय, आपल्याला जे आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम घेणार आहे, ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला आपली लायबिलिटीज प्लस कॅपिटल याची व्हॅल्यू ॲसेटशी मॅच व्हायला पाहिजे. आता कॅपिटल म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे की जी व्यक्ती व्यवसायात पैसे गुंतविते, इन्व्हेस्ट करते अमाऊंट, त्याला आपण कॅपिटल म्हणतो.
की जो काही ओनर असतो, व्यवसायाचा मालक असतो, व्यवसाय म्हणजे पैसे घेऊन त्याला आपण कॅपिटल म्हणतो. लायबिलिटीज म्हणजे जे आपण इतर मार्गाने मिळवलेले पैसे असेल, काही कर्ज वगैरे घेतलं असेल त्याला आपण काय म्हणतो, लायबिलिटीज. आणि ॲसेट म्हणजे तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे असलेली मालमत्ता. मग तुमच्याकडे असलेली मालमत्ता म्हणजे एक साईडला तुमच्याकडे असलेली मालमत्ता आहे आणि दुसऱ्या साईडला काय आहे, तुमची देयता आणि तुमचं भांडवल. ह्या दोन गोष्टी आणि इकडे फक्त ॲसेट, दोन्ही आपल्याला काय करायचे आहे, सिमिलर, सेम, इक्वल काय करायचे आहे, मॅच करायचे. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, 10 लाख रुपीज तुमची ॲसेट आहे, 4 लाख रुपीज कॅपिटल, म्हणजे रिमेनिंग किती असणार, 6 लाख रुपीज. परत मुलांना तुम्हाला असं येईल की आपण उदाहरण घेऊ की तुमची ॲसेट समजा 5 लाख रुपीज तुमची ॲसेट आहे. ॲसेट किती आहे, 5 लाख रुपीज आणि तुमचं कॅपिटल पण 5 लाख रुपीज आहे. कॅपिटल किती आहे, 5 लाख. चला लायबिलिटीज किती येईल आता इथे फिगर मॅच झाली, 5 लाख म्हणजे लायबिलिटीज काय असणार, 0. बघा 5 लाख प्लस 0 इज इक्वल टू 5 लाख. तुम्हाला आता करायचं काय, ह्या दोन व्यक्तींचा एक ग्रुप आहे, ह्या दोन व्यक्तींचा एक ग्रुप आहे आणि हा सिंगल ग्रुप आहे. फक्त हे दोन ग्रुप एकामेकाशी तुम्हाला काय करायचे, मॅच करायचे. म्हणजे पहिला ग्रुप काय तुमचा ॲसेट्स, ग्रुप ए काय ॲसेट्स आणि ग्रुप बी कॅपिटल प्लस लायबिलिटीज. मग तुम्हाला कॅपिटल प्लस लायबिलिटीजचा एक ग्रुप असेल आणि ॲसेटचा एक ग्रुप असेल तर तुम्हाला मॅच करायचं. आता बघा हे तुम्हाला काय सांगितलं फॉर्म्युलामध्ये, आता सिम्बॉल खूप इम्पॉर्टंट आहे. ॲसेट्स इज इक्वल टू कॅपिटल प्लस आहे, प्लस म्हणजे अधिक वाढवायची, आपल्याला ॲडिशन करायची, कॅपिटल प्लस लायबिलिटीज. म्हणजे तुमची जी काही ॲसेटची व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आणि कॅपिटल प्लस लायबिलिटीजची व्हॅल्यू काय व्हायला पाहिजे, मॅच व्हायला पाहिजे. मुलांनो हे होतं आपला हा फॉर्म्युला तुम्ही आता डोक्यात ठेवा. खूप सिम्पल टॉपिक आहे मुलांनो. आणि IMP इथून पुढे तुम्हाला आता एक्झामिनेशनसाठी पेपरमध्ये तुम्हाला हा टॉपिक कंपल्सरी असतो आणि त्याला ऑर क्वेश्चन नसतो. खूप सिम्पल आहे, 5 मिनिटांमध्ये आपला प्रॉब्लेम सोडून होतो, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम. पण आपण जे आजचं लेक्चर आहे हे फक्त आपण काय करणार आहे, फक्त बेसिक एक्सप्लेन करून सांगणार आहे मी तुम्हाला. आपण नेक्स्ट लेक्चरपासून जे काही आपले प्रॉब्लेम्स असतील, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स, एक्झाम्पल्स ते घेणार आहे. म्हणजे चला तुम्हाला एक तर पहिले फॉर्म्युला क्लिअर झाला, मिनिंग क्लिअर झालं आहे. आता आपण येऊ त्याच्या पुढचा पॉईंट आहे रूल्स ऑफ अकाउंटिंग इक्वेशन. काही अकाउंटिंग इक्वेशनचे रूल्स आहे, ते रूल्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. हे रूल्स तुम्हाला नोटबुकमध्ये लिहून घ्यावे लागतील. आता रूल्समध्ये तुम्ही बघितलं असेल तर पहिला रूल्स आहे एव्हरी ट्रान्झॅक्शन म्हणजे प्रत्येक एक सिंगल ट्रान्झॅक्शन, एव्हरी ट्रान्झॅक्शन हॅज ॲट लिस्ट 2 इफेक्ट्स. एव्हरी ट्रान्झॅक्शन हॅज ॲट लिस्ट 2 इफेक्ट्स म्हणजे आपल्याला मिनिमम एका ट्रान्झॅक्शनचे किती इफेक्ट द्यायचे, 2 इफेक्ट द्यायचे. किती द्यायचे एका ट्रान्झॅक्शनचे इफेक्ट, मिनिमम 2 इफेक्ट द्यायचे. जसं की तुम्हाला माहिती आहे फर्स्ट डेबिट सेकंड क्रेडिट, जसं आपण बघा लास्ट लेक्चरला अकाउंट इन्व्हॉल्व वगैरे शिकलो की 2 अकाउंट आपण इन्व्हॉल्व केले, 2 अकाउंट आपण शोधले, म्हणजे 2 इफेक्ट दिले. तसंच तुम्हाला काय करायचं आहे, एव्हरी ट्रान्झॅक्शन म्हणजे इच प्रत्येक व्यवहाराचे, तुम्हाला एक व्यवहार त्यांनी सांगितलेला असेल, ट्रान्झॅक्शन दिलेले असतील, एव्हरी ट्रान्झॅक्शन हॅज ॲट लिस्ट 2 इफेक्ट्स. तुम्हाला कमीत कमी त्याचे 2 इफेक्ट द्यायचे. फर्स्ट डेबिट सेकंड क्रेडिट आणि फर्स्ट क्रेडिट असेल तर सेकंड डेबिट, म्हणजे एक डेबिटचा असतो आणि एक क्रेडिटचा असतो. असे 2 इफेक्ट तुम्हाला त्याचे कमीत कमी द्यायच्या, कमीत कमी 2 इफेक्ट्स. दुसरं जे आहे, आता दुसरं जे रूल्स आहे त्याच्यामध्ये बघा, जर तुम्हाला त्याच्यामध्ये ए टाका एक्सपेन्सेस अँड लॉसेस. तुम्हाला जर तुमच्या ट्रान्झॅक्शनमध्ये एक्सपेन्सेसचं ट्रान्झॅक्शन असेल किंवा लॉसचं ट्रान्झॅक्शन असेल, एक्सपेन्सेसचं ट्रान्झॅक्शन कसं, पेड सॅलरी म्हणजे खर्च आहे. जर खर्च दिलेला असेल तुम्हाला किंवा तुमचा लॉस झाला असेल, समजा गुड डिस्ट्रॉयड बाय फायर, आपल्या गुड्स ज्या होत्या वस्तू त्या आगीमध्ये जळाल्या, असं ट्रान्झॅक्शन जर असेल त्याचे 2 इफेक्ट काय त्याचे ते लिहून घ्या. त्याचे 2 इफेक्टमध्ये पहिला इफेक्ट द्यायचा असतो, तो द्यायचा असतो लेस फ्रॉम ॲसेट्स. पहिला इफेक्ट द्यायचा असतो तो लेस फ्रॉम ॲसेट, म्हणजे तुमच्या ॲसेट साईडमधून तुम्हाला लेस करावं लागतं. जर तुम्हाला एखादा खर्च सांगितला असेल किंवा तुम्हाला एखादा तुमचा लॉस झाला असेल तर अशा वेळी तुम्हाला ॲसेटच्या व्हॅल्यूमधून ती जी व्हॅल्यू असेल, लेसची व्हॅल्यू असेल किंवा तो खर्च झाला असेल तो लेस करावा लागतो, पहिला इफेक्ट. आणि दुसरा इफेक्ट लेस फ्रॉम कॅपिटल, म्हणजे पहिला ॲसेटमधून लेस करायचं आणि दुसरं कॅपिटलमधून लेस करायचं. कधी लेस करायचं,
एक्सपेन्सेस अँड लॉसेस, जेव्हा तुमचा खर्च असेल अशा वेळी तुम्हाला लेस करायचे. आणि त्याच्यातलं बी घ्या, इन्कम अँड गेन्स. जर तुम्हाला इन्कम झाला असेल, समजा तुम्हाला पैसे कोणाकडून मिळाले असेल, रिसिव्ड असेल, रेंट रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड, काही इन्कम मिळाला असेल तुम्हाला, काही तुम्ही ओल्ड न्यूजपेपर सेल काही सेल केला असेल तर तुम्हाला इन्कम मिळाला असेल, तर अशा वेळी पहिला इफेक्ट जो येतो घ्यायचा ॲड इनटू ॲसेट्स, आणि सेकंड घ्यायचा ॲड इनटू कॅपिटल. म्हणजे एक गोष्टला क्लिअर करा, ज्या वेळेस तुम्हाला तुमच्या ट्रान्झॅक्शनमध्ये एक्सपेन्सेसचे ट्रान्झॅक्शन असतील, म्हणजे खर्चाचं ट्रान्झॅक्शन असेल किंवा लॉसेसचं असेल, तर अशा वेळी काय करायचं, पहिलं लेस फ्रॉम ॲसेट, ॲसेटमधून काय करायचं लेस, आणि दुसरं लेस फ्रॉम कॅपिटल. मग तुम्हाला फक्त ॲसेट आणि कॅपिटल ह्या दोनच कॉलमचा विचार करायचा, लायबिलिटीजचा विचार करायचा नाही, कारण तुम्ही खर्च केलाय, पैसे गेले, त्यामुळे लायबिलिटी म्हणजे काही द्यायचे राहिलेले असतात त्याचा विचार करा. इथं काही पैसे गेले म्हणजे खर्च झालाय. हां, आपण म्हणत का माझा खर्च होऊ शकतो, तसं नाही, आपला खर्च ऑलरेडी होऊन गेला आहे, पैसे आपले गेले, म्हणून पहिलं काय ॲसेटमधून लेस, म्हणजे मालमत्तेमधून पैसे कमी करून टाकायचे. समजा तुमच्याकडे कॅश, तुमची काय ॲसेट आहे, तुमच्याकडे तर 90,000 कॅश आहे आणि तुम्ही काय केलं, तुमच्या कामगाराला 10,000 रुपये सॅलरी दिली, तुमची कॅश किती राहील रे मुलांनो, 90,000, म्हणून तुम्ही 10,000 वजा कराल, तुमच्याकडे शिल्लक किती राहील, 80,000. मग तुम्हाला ती रेकॉर्डमध्ये दिसली पाहिजे ना, 10,000 मी माझ्या वर्करला दिली, आता माझ्याकडे शिल्लक किती राहिली, रिमेनिंग कॅश 80,000, 80,000. यासाठी लेस करायचं. आणि लेस फ्रॉम कॅपिटल, कॅपिटलमधून सुद्धा काय करायचे, लेस करायचे. आणि सेकंड, जर इन्कम असेल एखादा, रिसिव्ड असेल, रिसिव्ड म्हणजे तुम्हाला माहिती आता तुम्हाला एक क्लिअर आहे, पेड म्हणजे एक्सपेन्सेस आणि रिसिव्ड मीन्स इन्कम, ते वर्ड्स आपण मागच्या बेसिक प्रॉब्लेममध्ये क्लिअर केलेले. जर तुम्हाला इन्कम असेल तर पहिलं काय ॲड इनटू ॲसेट्स, आणि सेकंड ॲड इनटू कॅपिटल, म्हणजे ॲसेटमध्ये पण ॲड करायचं आणि कॅपिटलमध्ये पण ॲड करायचं. कधी, ज्या वेळेस तुम्हाला इन्कमचं ट्रान्झॅक्शन असेल, इन्कमचं ट्रान्झॅक्शन तुमच्या शो अकाउंटमध्ये किंवा प्रॉब्लेममध्ये शो असेल, तर अशा वेळी काय करायचं, ॲसेटमध्ये ॲड आणि कॅपिटलमध्ये ॲड. मग दोन्हीकडे बघा, इथं लेस आहे, इथं ॲड आहे, म्हणजे ॲड झालं तर ॲडच व्हायला पाहिजे. ॲड लेस ॲड अपोजिट होत नाही, सिमिलर, ॲड लेस ॲड लेस ॲड लेस. बघा इथे बघा, हे जे लॉसेस आहेत दोन्ही काय झाले बघा, लेस, आणि इन्कमचे दोन्ही काय झाले, ॲड. आता बघा कसं लक्षात ठेवा तुम्ही अजून पण, आता इन्कम आहे, इन्कम मला पैसे मिळणार आहे, कम्स इन आणि कॅश, मग कम्स इन त्याला ॲसेटमध्ये ॲड करा, पैसे ॲड करा. समजा तर काय तुमच्याकडे 90,000 रुपये आणि तुम्हाला एखाद्याकडून 15,000 रुपये आले, तुमचे पैसे कमी होईल का वाढेल मुलांनो, पैसे वाढणार आहे. 15,000 आले ना आपल्या 90,000मध्ये, मग आपले पैसे किती होणार आहे, 1,05,000 मीन्स 1,05,000, 90,000 प्लस 15,000 म्हणजे वाढणार, म्हणजे ॲड. आणि कॅपिटलमध्ये पण त्याची पण व्हॅल्यू ऑटोमॅटिक वाढणार. ड्युएल इफेक्ट, आपण डबल एंट्री सिस्टीम शिकतो, त्यामुळे 2 इफेक्ट द्यायच्या. ॲसेटमध्ये ॲड म्हणजे कॅपिटलमध्ये ॲड, ॲसेटमधून लेस म्हणजे कॅपिटलमधून लेस. अशा पद्धतीने मित्रांनो हा सगळ्यात बेस्ट पार्ट होता. सिंपल आहे खूप, तुम्ही फक्त मिनिंग क्लिअर करा, हे एक्झाम्पल क्लिअर करा, ऑटोमॅटिक तुम्हाला सगळं क्लिअर होईल. तर मुलांनो आज आपण फक्त बेसिक जे होतं अकाउंटिंग इक्वेशन ते समजून घेतलं. तुम्हाला व्हिडिओ समजला असं मी गृहीत धरतो. व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओबद्दल काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. तुमचं 1001% तुमच्या शंकेचं निरसन केलं जाईल. धन्यवाद.